काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचं निधन झालेलं आहे। 1984 शीख विरोधी दंगली प्रकरणी ते शिक्षा भोगत होते। तिहार तुरुंगामध्ये ते शिक्षा भोगत होते। त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती। सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचं निधन झालेलं आहे आणि या सगळ्याबाबत सविस्तर तपशील आपण घेऊयात। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। शिवाजी, काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचं निधन झालंय। काँग्रेसचे माजी खासदार ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांचं सफदरजंग रुग्णालयामध्ये मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं अगोदरच निधन झालं होतं, मात्र सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलेला आहे। या निधनाचं वृत्त समजतात त्यांचा मुलगा जगप्रवेश कुमार सफदरजंग रुग्णालयात पोहोचला। सज्जन कुमार यांना 1984च्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं। तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ते आरोग्यविषयक समस्याने ग्रस्त होते। साधारण त्यांच्या राजकीय कारकीर्द जर पाहिली तर 23 सप्टेंबर 1945ला दिल्लीत जन्मलेल्या सज्जन कुमार यांची कारकीर्द ही 70च्या दशकामध्ये सुरुवात झाली। त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस 1980, 1991, 2004 मध्ये ते लोकसभा खासदार म्हणूनही निवडून आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत काँग्रेस नेते संजय गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे आणि दिल्लीमध्ये काँग्रेसचा एक मोठा चेहरा म्हणून ते नावारूपाला आले होते। 2018 मध्ये त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये 1984च्या शीख विरोधी दंगल प्रकरणामध्ये जमावाला भडकावणे, हत्या आणि हिंसाचार घडवून आणण्याच्या आरोपामध्ये दोष सिद्धी झाल्यानंतर त्यांनी 2018 मध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता, पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा, आणि तेव्हापासून ते शिक्षा भोगत होते। त्याच दरम्यान आता या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगत असताना त्यांचा मृत्यू झाला। आज मृत्यू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। अगदी धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ।